नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेसाठी येणारी महत्त्वाची प्रश्न उत्तरावर चर्चा करणार आहोत. MCQ पद्धतीनं आपण हे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, पॅटर्ननुसार तुमची काठिण्य पातळी कशी आहे, त्या पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तुम्हीही नागपूर महानगरपालिकेच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. याच्यामधले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर मित्रांनो, जे पण काही आपण प्रश्न या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचं PDF जे आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणार आहे अगदी मोफतमध्ये. त्याला तुम्हाला कुठलेही चार्जेस वगैरे या ठिकाणी पे करायचे नाहीत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी झाली आहे? तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर आहे इसवी सन 2000 मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा आहे आपला, महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे नागपूर हा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा या ठिकाणी ठरलेला आहे. IMP मध्ये ठेवू शकता, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. पुढील प्रश्न आहे आपला, नागपूर शहराला पाणी पुरवठा कोणत्या संस्थेद्वारे केले जाते? योग्य उत्तर आहे बघा आपलं, ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स या कंपनीद्वारे नागपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो किंवा या कंपनीवर या संस्थेवर नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा योग्य उत्तर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पेंच हे राष्ट्रीय उद्यान असलेलं पाहायला मिळतं. यालाच व्याघ्र प्रकल्पाचा या ठिकाणी दर्जा मिळालेला आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे असा जरी प्रश्न आपल्याला आला तर त्याचं उत्तर आपल्याला नागपूर हे या ठिकाणी देता येईल. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे मित्रांनो की संत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये संत तुकडोजी महाराज विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला की तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? तर बघा योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाचं सहकार्य आपल्याला तारापूर हा जो काही अणुऊर्जा प्रकल्प आहे तो स्थापन करण्यासाठी लागलेला आहे. त्याच्यानंतर मग जर पाहिलं तर भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता, अशा पद्धतीचा जरी प्रश्न आला तर तारापूर हे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. कारण तारापूर हा जो काही अणुऊर्जा प्रकल्प आहे तो भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर मग प्रश्न पुढचा आहे आपला की नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला की बिहू हा जो काही सण आहे तो कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? योग्य उत्तर आहे आसाम या राज्याचे लोकनृत्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग महाराष्ट्राचं लोकनृत्य कोणतं आहे? त्यानंतर इतर जे आहे कर्नाटक असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल या राज्याचे पण लोकनृत्य तुम्हाला या ठिकाणी पाहून जायचे परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर योग्य उत्तर आहे नाग नदीकाठी वसलेलं शहर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? ते योग्य उत्तर आहे बहिणाबाई चौधरी यांना खानदेशची या ठिकाणी कवयित्री म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान असलेलं पाहायला मिळतं. मग महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? त्याच्यानंतर अभयारण्य या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? व्याघ्र प्रकल्प कोणते कोणते आहेत? जे प्रसिद्ध असणारे व्याघ्र प्रकल्प आपल्याला या ठिकाणी पाहून जायचं आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न येतात, अभयारण्यावर या ठिकाणी प्रश्न येतात आणि राष्ट्रीय उद्यानांवर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण WTO म्हणतो याचं मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे जिनिव्हा या ठिकाणी स्वित्झर्लंड या देशामध्ये. तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात चालू घडामोडीमध्ये असतील किंवा याच्या रिलेटेड तुम्हाला मुख्यालय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं पण या ठिकाणी मुख्यालय तुम्हाला विचारलं जातं, WTOचं विचारलं जातं. त्यानंतर जागतिक न्यायालयाचं मुख्यालय तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं, जागतिक बँकेचं मुख्यालय विचारलं जातं परीक्षांमध्ये. तर ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये या ठिकाणी कव्हर करूयात.
प्रश्न पुढचा आहे की दिना हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दिना हे धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे तलावांसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हा कोणता? तर गोंदिया हा जिल्हा तलावासाठी प्रसिद्ध आहे. तर ठाणे हे जे काही शहर आहे ते तलावांसाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये बघा ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणतात, तर गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. प्रश्न पुढचा आहे की नारी अदालत उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे सिक्कीम या राज्याने नारी अदालत हा जो काही उपक्रम आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतोय आपल्याला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की जैव आणि तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. प्रश्न पुढचा आहे कोणत्या राज्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण? योग्य उत्तर आहे उमा कांजीलाल. प्रश्न पुढचा आहे नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात? योग्य उत्तर आहे एकूण 6 जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागात येत आहेत. कोणते कोणते जिल्हे समावेश आहेत? तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांचा समावेश नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये होत असतो. विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 2 प्रशासकीय विभाग आहेत. एक आहे नागपूर आणि दुसरा आहे अमरावती. तर अमरावतीमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? नांदेड जीएमसीला विचारला गेलेला प्रश्न आहे. अनुच्छेद 5 मध्ये या ठिकाणी भारतीय संविधानाला या ठिकाणी नागरिकत्व देण्याची तरतूद असलेली पाहायला मिळते अनुच्छेद 5 मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे की मानवामध्ये शरीराच्या अवयवाच्या हालचालीसाठी कोणती ऊती जबाबदार असते? योग्य उत्तर आहे स्नायू ऊती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदाद्वारे प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय स्थापनेविषयी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे 214 अनुच्छेद 214 मध्ये या ठिकाणी प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असावं त्या संबंधित तरतुदी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे आपला कोणता कायदा भारतातील प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल या ठिकाणी मानले जाते? योग्य उत्तर आहे 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट हा जो काही कायदा आहे तर भारताच्या प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिलं पाऊल या ठिकाणी मानलं जातं. प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. उंची आहे 1646 मीटर एवढी. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे साल्हेर. महाराष्ट्रातील हे 2 महत्त्वाची शिखरे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर तसेच देशातलं कांचनगंगा आहे सर्वोच्च शिखर आणि जगातील जर आपण पाहिलं तर एव्हरेस्ट हे जे काही शिखर आहे ते सर्वोच्च शिखर या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. परीक्षेमध्ये विचारलं जाईल तुम्हाला. प्रश्न पुढचा आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? ते योग्य उत्तर आहे चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात इतर असणारे औष्णिक विद्युत प्रकल्प माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यावर पण प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पवन ऊर्जा प्रकल्प असतील, त्यानंतर तुम्हाला जलविद्युत प्रकल्प असतील आणि अणुविद्युत प्रकल्प या चारही गोष्टी तुम्हाला कव्हर करून जायचं आहे. कुठल्याही एकावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1970ला या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आहे. प्रश्न पुढचा आहे की डॅश या वर्षी दख्खनीत बहामनी सल्तनतीची स्थापना झालेली पाहायला मिळते. तर 1347 मध्ये या ठिकाणी दख्खनमध्ये बहामनी या सल्तनतीची सत्ता असलेली आपल्याला पाहायला मिळते, स्थापन झालेली पाहायला मिळते. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? योग्य उत्तर आहे 1949ला.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पुण्याजवळील कार्ले लेणी कशाशी संबंधित आहे? तर बौद्ध धर्माशी संबंधित असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, राजभाषेशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? योग्य उत्तर आहे 8व्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी राजभाषेशी संबंधित तरतुदी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न पुढचा आहे की मानवी शरीरात अन्न आणि हवेसाठी कोणती रचना एक सामायिक आहेत? योग्य उत्तर आहे ग्रसनी ही जी काही अन्न आणि हवेसाठी एक रचना असलेली आपल्याला एक सामायिक रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतात मंत्रिमंडळ राज्याच्या डॅशला जबाबदार असते? तर फक्त विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता आहे? ते योग्य उत्तर आहे जायकवाडी हा प्रमुख सिंचन प्रकल्प असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणती नदी महाराष्ट्राच्या मध्य दख्खनच्या पठारातून वाहून बंगालच्या उपसागरास मिळते? ते योग्य उत्तर आहे गोदावरी नदी. हीच महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग गोदावरी नदीच्या उपनद्या असतील त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. कृष्णा नदीवर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या पाठोपाठ भीमा नदी असेल, पंचगंगा नदी असेल, याच्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी परीक्षेत विचारले जातात. विदर्भाचा विचार केला तर वैनगंगा नदीवर या ठिकाणी बरेचसे प्रश्न बऱ्याचशा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला नदी, त्यावरील प्रकल्प असतील, धरणे असतील, तर याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपल्याला पाहून जायचे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ही माहिती परत कव्हर करणार आहोतच. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा करार जो 1932 पुणे करार डॉक्टर B.R. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता, त्यात विशेषतः काय नमूद करण्यात आलं होतं? ते बघा, योग्य उत्तर होतं दलितांसाठी राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघ हे या पुणे करारामध्ये महत्त्वाची गोष्ट नमूद असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग असाही प्रश्न येऊ शकतो की पुणे करार कधी झाला होता? तर 1932 मध्ये. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला होता? तर गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. B.R. आंबेडकर यांच्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. मग हा करार कुठे झालेला होता? तर पुणे येथील येरवाडा कारागृहामध्ये हा करार या दोघांमध्ये झालेला पाहायला मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे की पुणे आणि नागपूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी कोणते नागरी आधारित संरचनांचे आव्हान सर्वात महत्त्वाचे आहे? ते योग्य उत्तर आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असेल, सांडपाणी आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या दोन शहरासाठी असलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की भारत सरकारने घोषित केलेले स्वच्छ जल वर्ष कोणते आहे? योग्य उत्तर आहे 2003 हे वर्ष स्वच्छ जल वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहे भारत सरकारकडून. प्रश्न पुढचा आहे, दर्पणकार म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना. तर दर्पण वृत्तपत्राचे या ठिकाणी जनक आपल्याला म्हणता येईल किंवा दर्पण वृत्तपत्राची सुरुवात यांनी केली असेही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. या 2-3 प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर विचारला जाईल. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तर शेकरू या प्राण्यासाठी राखीव असलेलं अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य आहे, जे पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. उल्कापातापासून तयार झालेलं एकमेव सरोवर आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे? ते योग्य उत्तर आहे सावंतवाडी. प्रश्न पुढचा आहे, ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हाच ग्रामपंचायतचा या ठिकाणी सचिव म्हणून कार्य बघत असतो. प्रश्न पुढचा आहे, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हू वेअर दी शूद्राज या साहित्यकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, अलाहाबाद या शहराचे नवीन नाव काय आहे? तर प्रयागराज हे नवीन नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कथक हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ या राज्याचे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, मधुमक्षिका पालन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे महाबळेश्वर या ठिकाणी.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्र पुणे द्रुतगती महामार्ग कोणत्या पर्वताच्या खिंडीतून जातो? तर योग्य उत्तर आहे बघा, भोर घाटातून या ठिकाणी जातो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, नेफ्रॉन कोणत्या गळणातून बहुतेक पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे पुन्हा शोषून घेतो? योग्य उत्तर आहे समीप संवलित नलिकेमधून. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, अजिंठा लेणी डॅशसाठी प्रसिद्ध आहेत? तर योग्य उत्तर आहे बौद्ध लेण्या आणि भित्तचित्रासाठी ही अजिंठा लेण्या प्रसिद्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजिंठा लेण्यांचा शोध कधी लागला हे पुणे जीएमसीच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारण्यात आलं होतं, तर तोही आपल्याला बघून जायचं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेऊयात. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेत 3 स्तर आहेत ते कोणते आहेत? योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, महाराष्ट्रातील नगरपालिका प्रशासन डॅशद्वारे प्रकाशित केले जाते? योग्य उत्तर आहे राज्य विधिमंडळाच्या अंतर्गत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय न्यायिक पुनरावलोकन ही अशी शक्ती आहे जी सर्वोच्च न्यायालयाला डॅश परवानगी देते? तर बघा योग्य उत्तर आहे घटनात्मक वैधतेसाठी कायदे आणि शासकीय कृती तपासणे. तर हा जो काही प्रश्न आलाय मित्रांनो, नांदेड जीएमसीला हा सेम प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन्स दिले होते त्यातले योग्य उत्तर हे होतं की घटनात्मक वैधतेसाठी कायदे आणि शासकीय कृती तपासणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, कोणती संस्था ही भारतातील संविधानिक संस्था आहे? योग्य उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग ही भारतातील संविधानिक संस्था असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की खालीलपैकी कोणते विधान ब्रिटिश वसाहतवादी शासनात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे सर्वोत्तम वर्णन करते? तर बघा योग्य उत्तर आहे ते कापसाचे प्रमुख निर्यातदार बनले ते म्हणजे महाराष्ट्र, परंतु उच्च महसुलामुळे लहान शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे की कोणत्या संवैधानिक अनुसूचीमध्ये संघराज्य आणि समवर्ती विधानसभेतील विषयाची सूची आहे? योग्य उत्तर आहे 7व्या अनुसूचीमध्ये. आणि मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे आपला की कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची निवडून आलेली विधानसभा आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची या ठिकाणी विधानसभा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा नागपूर शहराविषयी जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण व्हिडिओच्या सुरुवातीला घेतलेत. त्यानंतर जेवढे काही GS-GKचे प्रश्न असतील जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला ते प्रश्न आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत. याचा PDF टेलिग्राम चॅनलला मी अपडेट करत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता. अजून व्हिडिओज आपण याच्यावर बनवणार आहोत. अजून आपल्याकडे 10-15 दिवस आहेत परीक्षेसाठी. तर त्यापूर्वी तुम्हाला बरेचसे चांगले या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते या ठिकाणी मिळून जातील. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो बघा व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा नक्की व्हिडिओ की जो या भरतीची तयारी करतो आहे नागपूर महानगरपालिकेची, आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ आला की त्याचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचे काही भरतीविषयी प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला मेसेज करू शकता. त्या ठिकाणी आपण चॅट बॉक्स ओपन केलेला आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.